बघा या ठिकाणी आदरणीय श्री आदेश जी सुर्वे, त्याचप्रमाणे आदरणीय विश्वेश्वर पवार, त्याचप्रमाणे आदरणीय गजानन हेदवकर, त्याचप्रमाणे आदरणीय सीताराम डोकलेकर, त्याचप्रमाणे आदरणीय दशरथजी हेदवकर, त्याचप्रमाणे आदरणीय अशोकजी सुर्वे, त्याचप्रमाणे आदरणीय दीपकजी पावसकर यांच्याकडे बहुमूल्याचे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार, धन्यवाद. आणि कसं एवढ्या जोराचा पाऊस पडतो, एवढ्या तिथे बसल्या पाऊस, म्हणजे आपण आतमध्ये सगळेच ते सुरक्षित आहोत, पण तरी सुद्धा या ठिकाणी काही बघितलं नसतील बाहेर उभे राहून तात्काळ म्हणजे एवढ्या भर पावसात सुद्धा भोजनाचा आस्वाद घेतात. एवढ्याच म्हणजे खूप छान वाटलेला जोरदार टाळ्या उचलले त्यांच्यासाठी. आभार मानतो तुमचे. आणि जागा खाली झालेली आहे, त्यामुळे कृपया करून आत बसण्याची कृपा करा. आणि आता ते 500 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी दिलं त्या ओरड सगळ्या काका आजोबांसाठी या ठिकाणी गिफ्ट आहे. मुळीतलं होते कान्हा माझा मला, मुळीतलं होते कृष्णा माझा मला, कान्हा कान्हा कान्हा
काय तर आज 17 झाले. बरोबर पुढच्या 17 म्हणजे बरोबर एका महिन्यात बरोबर ह्या जोडी येईल आम्हाला. परत दारी आता पुढे आंघोळ घडली माहिता ग सुंदर्या मागाची सुंदरा म्हणता तू कमी काय वाईट म्हणून आहे लक्षात घे. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे तुला दाखवतोय आता बघ तू असला प्रेम दाखवतोय तू परत कोणाच्या प्रेमात पडणार नाही. हा कोणाचो बाकी मग भारी आहे म्हणून आज तुझ्यासाठी याद आला. बघा सोनं ते सोनं जी जुनी गाणी पहिली होती ना त्यांची मजाच काय वेगळी होती बरोबर की नाही. प्रत्येक गाण्याला काय ना काय पण अर्थ असायचं बरोबर की नाही. म्हणजे एखाद्याला काय म्हणायचं हे सगळं सरळ सरळ समजून जायचं. म्हणून एक गाणं ओल्ड इज गोल्ड. ही चाल दुरून दुरून आठवलं काय म्हणता कोणा को चिलमिला म्हणता कोणाचं मी काहीतरी बोलला काहीतरी सुसुळा की काय बोलला बरोबर असं आहे मी तुला दाखवते हा गाणं ही चाल दुरून दुरून ही चाल दुरून दुरून ती गीत भुर भुर डाव्या डोळ्यावर बट ढळली पहिलं होतं की पंचरत्नांचा वारसा त्या ठिकाणी आम्ही चालवतोय भजन नामस्मरण. पण बुवा एक सांगते तू सांगितलंस की पहिलं होतं की तेव्हाची लोक किंवा मानसिकता तेव्हाच्या लोकांची खूप वेगळी होती बरोबर की नाही. तेव्हा सगळे लोक हे थांबायचे नामस्मरणासाठी भगवंताच्या काही 4 गोष्टी माहीत नसलेल्या ह्या कानावर पडतील आणि चांगलं ते प्रबोधन होईल म्हणून त्या कारणासाठी ते लोक सुद्धा तेव्हा हौशी होते. तिथं पंचरत्न जे काही सांगतील ते अगदी गोड गुलाबीने आणि शांतपणे ऐकायचे बरोबर. पण आताची मानसिकता तशी नाही लक्षात घ्या. 2020 का आलं उडव पेटव खल्लाव त्याला कळतं या चालायचं तेव्हा म्हणजे सॉरी आता जास्त करून बरोबर आलो का चुकलं तर सांगायचं आता माणसं तर राहिलीच नाही ना तशी. आता काय समोर चुकवा आता जास्त करून काय बघणार रिया बुवा भारती बुवा कशी चाला काढता आणि भारती बुवा रिया बुवा कशी चाला काढता ह्या बघून बहुतेक तरी गेलेले बरोबर बरोबर म्हणता बरं ना. आता म्हणा पहिला होता की चालायचं. आता गेल्या वर्षी पण या ठिकाणी आमची बारी झाली पारंपरिकच बरोबर की नाही. आधी आम्ही सुरुवात केल्यानंतर खूप आपण गेल्या वेळी मीच सांगितलंय ना आम्ही खूप वाजले होते बरोबर 6 वाजले इथे भजनाला जावाला तरी पण हे लोक एवढे हौशी आहेत ना काय थांबली अगदी एक तो पण वेस्ट पण हजलो नव्हता होय की नाही. एक पण माझं चाललं नव्हतं इथलं. पण आता मी सांगितलं गेल्या वेळी की पुढच्या वर्षी ठेवा बारी तर 2020 ठेवा बरोबर. आणि म्हणून आज जोडे मला तू गावला आता गजर थोडक्यात सुरुवात करते या ठिकाणी आणि
की म्हणता तू फक्त भजनप्रिय व्हावा नको तर तुझ्या करिअरकडे पण लक्ष दे. खरंच वा हे चालूच आहे एका साईडला, पण त्याबरोबर माझं करिअर जे आहे जे काही ज्याच्यामध्ये मला पुढे शिकायचं आहे ते काय मी सोडलेलं नाही, लक्षात घे. ते एक चालूच आहे माझं. हो मी पण एनसीसी कॅडेट असतोय, लक्षात घे. सावधान मित्र समजलं तर काय माहिती बुवा कामात असला तू होय ना, माहिती नाही हलवलं काय बोल कामात असला ना. मुंबईत कामा का कसा सांगा, काय नोकरी करता? शाळेत शिक्षिका आणि अशीच लहान लहान पोरं होत वर्गात आणि वर्ग पण चौथीच होता, चौथीच होत. पण बाकी बाई सोबत भारी चौथी आला वगैरे म्हणजे खुश. तर असं जो बाकी सगळी पोरं होती ना, आपल्याला माहितीये की आजकालची बारकी पोरं आपण ऐकत नाही, बरोबर की नाही हो? हे का सांगा की बाबू तू या करू नको हा, मुद्दाम करणार आणि ह्या कर म्हटलं की तुम्ही किती काय करा करणार नाही. आजकालच्या पोरांची परिस्थिती आहे, बरोबर की नाही? हा असंच नाही, एक बोलच्या वर्गात एक पोरग होतो असं एवढं एवढं येतच होत असं होतो आणि तो एवढं फाट्या आला तो कोणाचंच ऐकायचं नाही, कोणाचं म्हणजे कोणालाच नाही. तर काय आता तो सीझन गेला म्हणा, पण आता उन्हाळ्यात कापेगरे आंबे फळं काजू खालास ना. हा तर असं काही पोरग होतं आणि त्याचे औषध काय केले, कापेगरे काढून ठेवला. कापेगरे काढून ठेवले आणि त्याची शाळेत जाऊची वेळ झाली. तर शाळेत जाऊची वेळ झाली तर भाका भाका ते कापेगरे खाल्ले. औषध काय सांगलं ते का की बाबू शाळेत जातो कापेगरे म्हणता कमी खा कमी खा. ऐकलो ना, खा कापेगरे खाल्ले. बरं असं असलं की कापेगरे खाल्ल्यात पाणी पिऊचा नसता नाही. ऐकलो ना, गटागटा पाणी पियालो. आऊ सांगता की पाणी पिऊ नको तुला शाळेत जाऊ असं काय करतो. ऐकलो ना, गटागटा पाणी पिलं झालं तू एकदम गेलो शाळेत. काय शिकवित होता ह्या शिकवित होता आधी तो शांत बसलो. ह्या सांगता ओय लिवा तो लिहता 12 कडे लिवा तो लिहता म्हणजे ह्या दादा सांगितलं सगळं ऐकत होतो. आधी तो प्रवलो नंतर त्याचा पडकी लागलं बलून लागला पड्यात दुधमळ लागलं झाला. हलाक लागलो आणि त्याला काय भवला नाही हो, पोटात सगळं हिला बोलून त्याच्या. काय सांगता बाई म्हणता माका जरा बाहेर जाऊन येऊ का पटकन लगेच येते म्हणता. या ती तरकडी बाई नाही सोडलं नाही योगाचं पोरतो काय केलं सोडायचं पटकन. हा ऐकलं ना म्हणता बस काय झाला तुझा बसून राहू चांगले तो अभ्यास कर. कानपाट थोडी जमान्यात पाहिजे आता सांगितलं म्हणून तो पोरतो बिचारा आधी गौरवलो सोचले सांगता आता सांगा नाही ते का काय तर जमलाच नाही. तो सरसरा म्हणलो आणि म्हणता बाई मग आता सोडताच की मी जाऊ आहे ना माका म्हणलं जाऊचा म्हणजे जाऊचा. आता त्याच्या तोंडावरती ते हावभाव बघून होती ह्या समजून गेला. जर म्हणतो मी आता हे का सोडले नाही हेतू निकाल होय लागलं हे का आधी मला सोडा गोया. तो म्हणता ठीक आहे जा पण लवकर एक का कारण त्या दिवशी शाळा चेक करूसाठी म्हणून ते अधिकारी येणार होते. आता ते अधिकारी येणार नाही तर इन्स्पेक्शनला येतो शाळा चेक करू तसे ते येणार होते आणि या सांगतात ते का की लवकर ये. त्यांनी विचारले तू काय म्हणून राहू लवकर ये. हा तो म्हणता ठीक आहे बाई लवकर येतो. आधी पॉट झालेले हो असो गज एकदम ते का जा म्हटल्याने ना जी त्यानं वर्गाच्या बाहेर उडी मारल्या गेलो मीच काय करत गेलो तोपर्यंत तो पूर्ण खाली झालो नाही. धावत राहिलो मी पुढे करेन. बरं गेलो शांत झालं तर थांबलो जरा. तेव्हा वाटेत भेटले तो अधिकारी ते विचारतात म्हणलं काय रे बाबू म्हणते तुमच्या चौकीचं भारती मॅडमचं वर्ग काय आहे सांग माका. तो बोलतो हुशार तो म्हणता वय म्हणता आमच्या भारती मॅडमचं वर्ग ना एक काम करा फकडे
या ठिकाणी श्री 33 कोटी देव सेवा मंडळ यांच्याशी फरमाईश आहे की लग्न मंगलाष्टका म्हणणे आणि देणगी या ठिकाणी 100 रुपये या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. आणि तुमचा मी खरं तर सांगते, खोट्या सांगणार नाही. आणि खरंच मनापासून सांगते की आता पुढच्या वर्षी मोहनचं लग्न आहे तर आतापासून म्हणजे तुम्हाला मी फक्त क्लिअर केला, बाकी माझं काय विषय फक्त एवढं सांगलं की मोहनचं पुढच्या वर्षी लग्न. तर अरे जसा तवा सुल्यावर आधी हाताला चटके कुठो कुठो असो आणि काही म्हणतात बघा. गावचं लगीन काय गावचं लगीन, बरोबर. मुंबईच्या लग्नात मजा अजिबात नाही. तर कधी सुरू होता आणि कधी संपता काही समजत नाही. कारण गावचं लगीन कसं असतं, अगदी पाहुणे रावळे येतो, बरोबर की नाही. अगदी 10-15 दिवस असतं ना, अगदी मजा असतं. लग्नात पण ती सगळ्यांची ती भारी म्हणजे हळद म्हणू नका, मेहंदी म्हणू नका, मी जोरदार असतं, बरोबर की नाही. हळदीचे काय काय नाचतो असे बघायला फक्त म्हणजे लय भारी. आणि म्हणून या ठिकाणी फरमाईचं मी या ठिकाणी मंगला आता जरा सुईको देवा लग्न झाल्यावर काय वाटू बघ बुवा बोलवीत नाही काय माहित नाही. म्हणून बुवाचे मंगलाष्टक मी आपल्याला म्हणून टाकतात. बरं भरती वेळ असलं माझा बोलो गंगा सिंधू सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा देव
वा सगळे बरोबर की नाही मंडप सगळेला असता म्हणून काय म्हणते बघा मंडळी जमली तर सजलेल्या मांडवदार मंडळी जमली तर सजलेल्या मांडवदार बोलात मंगल सावधान पण असो बुवा लग्न झालं आता वाटलं आता आपला बोलवलंच नाही बोलवलंच तरी ठीक आहे. आता मंगलाचं का म्हटलं की पहिल्या बाकीच आहे म्हणजे आपला पुढच्या वर्षी बोलला काय माहिती बाकी असो पुढे ही ऐकते अर्धवट उगा देवट त्याच्यापेक्षा पातळ हवा असत चाल तर रंदा मशीनने अजून जरा जाड हवी असतात तर फरशी केलाय की सरशी लागली एका बुरशी आणि अजून जाड हवा असतात तरी तुला सांगते बरोबर आता सांगून सांगणार नाही एवढी साला काढून घे लक्षात घे. त्याच्यामुळे तू बोलला तर धड काय नाही पण तरी पण तुला आपला पेटवते जरा मुळे वगैरे पेटतोच की नाही पेटलो तर बघ आणि तुका मी चांगला सांगले गो तुका चांगला सांगले की तुका माझा जोर दिसतो नाही ना तुमका दिसतो जोर माझो एका स्वरात नाही म्हणतो आता अजून काय बोलू हा अजून एक राहुला करा हे आता शाळेत होता शाळेत शिक्षिका मोठी नाही कर्कटी पण कंटाळा काय कंटाळा माझ्या लक्षात काय झाला
पप्पांचं भूल झालो. तो म्हणतात काय पण कर. म्हणता उद्याचं उद्या म्हणतात दर रविवारी म्हणता आमच्या पोरांचं म्हणता गायनाचा क्लास घे. या खुश झाला. गेल्या वर्षी आपण मंजुळा आणली होती बरोबर, म्हणजे बुवा आणल्या होत्या अस्मिता बुवा, आणि ह्या वेळेला भारत असतो कार्तिक बुवा. त्यामुळे कसा सगळं भारी आहे. त्याच्यामुळे काय झाला या शाळेत गेला शिकू असो. युट्यूबला काय एवढीच विनंती, इथनं भाग पुढे कट करायचो. हा आलो ना असो. काय झाला आता त्या शाळेत होता शिकू का पोरांका, आणि मी आपला खुश झाले. नवीनच नोकरी लागली पोरांका. मू करता हेल्प 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 जेवण हेल्प 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 हेल्प. तर असं ते आपल्या शाळेत शिकू, आणि मी आपला खुश म्हटलं वा म्हटलं मैत्रिणी म्हटलं नोकरी लागली म्हटलं जाऊया म्हटलं काय ते म्हटलं आपण स्वागत करूया म्हटलं अभिनंदन म्हटलं आपण त्याचं करूया. शेवटी किती खुश मी, किती चांगली मैत्री. गेलंय का बघू गेलोय ह्या आपल्या शाळेत होता. पोरांना शिकवी सगळी याची एवढी एवढी लहान लहान पोरं आपली एवढी समोर बसलेली अशीच, आणि ह्या आपला गेला आणि असं उभा राहला. कारण का म्हणतो त्याला उभे राहा. सगळी पोरं आपली उभी राहली. म्हणजे आता पुढे पोरा उभे राहिले तर म्हणता आधी झिपरा सोडून केसांचा घेतला ना पुढे पुढे घेतला. म्हणता त्याला मांडकर करा हे म्हणून केस पुढे घ्या. सगळ्या पोरांनी केस पुढे घेतली आणि म्हणतो त्याला हात असे करा. सगळ्यांनी हात असे गेले आणि म्हणतो त्याला माझं वाटतं म्हणायचं. तर पोरा आपली ती किती कोंड कसं नाही ती पोरा पोहाने वाटून सुरू म्हणता याला खातल्या मान खाली अशी है ना. घेतला हात असे केल्या ना झिपरे वर आणि ह्या सुरू म्हणता मोठा बुवा ना ह्यानं आधी सा लावल्या म्हणता झाला झाला. आणि नंतर याचा झाला सुरुवात इथून पुढे म्हणता तुम्ही गाणं म्हणायचंय नाही तर मानेवर पाटे कुठं करू लागेल तुमका कसा नाही नका. हा याचा सुरू झाला. घेतला हात अशी पुढे गेला जिबरा पुढे म्हणता गवताचं पाट पुढे म्हणता पोरांनो हे पोरांनो पुढे गवताचं पाट काय म्हणताय. पोरा म्हणता बाई काय बाई काय बाई काय. ह्याने घेतलं हात पाडीत असेल आणि म्हणता खेळायला चला बाई याचा बघून जेवढं ते का पेढे दिलेलं आहे ना मी सगळे मीच खाल्ले. म्हटलं ह्या म्हटला एका काय खरं नाही म्हटलं आपण इकडे निघून जाऊ. तीच पाहिजे एखाद्या नोकरीवर पण काढले निघायचा मला बया बया सुरू लागली. औषध म्हणता हे माया म्हणता हात वाढ हे बया दहा वाढ असे म्हणते सितारा नाका कोणा घाललं मला असं आहे गोळा आपण पुढे Thank you.
ज्यांचे अभंग ज्यांनी रचले ते म्हणजे जगत श्रेष्ठ म्हणजे संत तुकाराम यांचा जन्म हा कसा झाला ही थोडक्यात या ठिकाणी कथा सांगण्याची या ठिकाणी मी प्रयत्न करते बघा. तर त्यांचे अभंग वगैरे बघा तर आपल्या फक्त भारतापुरतीच नव्हे तर देशोदेशी म्हणजे परदेशात सुद्धा त्यांचे अगदी अभंग एकदम गोडव्याने गायले जातात. त्यांना त्यांचा पूर्ण अर्थ माहिती नसतो ते कसे गायले जातात हे पण माहिती नसतं पण तरी पण राम नाम याच्यामध्ये खूप ताकद आहे. लक्षात घ्या जरा आवाज ठेवायचा केवळ द्या हॅल 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 गजरात चालवा हॅल हॅल हॅल. आणि काय झालं एकदा संत तुकाराम यांचे वडील म्हणजे बोल्लोबा हे पांडुरंगाचे खूप मोठे भक्त आणि दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करायची दरवर्षी. आणि त्यांच्या पत्नी कनकाई म्हणजे जवळजवळ लग्नाची अवस्था झाली पण कधी पण त्यांनी तिला सोबत कधी पंढरपूरला नेले नव्हते. कधी पण त्या पांडुरंगाचे दर्शन कधी तिला घडवले नव्हते. आणि म्हणून ती त्याच्या पाठी लागली की मला तुमच्याबरोबर काहीही करून ह्या वर्षी यायचं म्हणजे यायचं पंढरपूरला. मला पण घ्यायचे दर्शन मला पण बघायचं पांडुरंगाचे कसं आहे तो. तर बोलोबा तिला नकार दिलं की तू कशाला येते तू तिकडे तुला येऊ नको तर मी तुला पैसे आणतो तू गोड मानून खा पण तू येऊ नको तिकडे. तरी पण कनकाई काय ऐकत नाही म्हणजे नाही किती काय होऊ दे आज मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार गेलात मला पाठवून पाठवून येईल पण येईल. तर बोलोबा शेवटी कंटाळला म्हणाले आता बघा एक दोन हट्ट असतात एक म्हणजे बाल हट्ट आणि स्त्री हट्ट ते म्हणजे पुरवल्याशिवाय काही पर्याय नाही. तर मग बोलोबा म्हणाले की ठीक आहे चल पण एका अटीवर तुला मी तिथे नेईन पंढरपुरात. ती अट म्हणजे तू जेव्हा पांडुरंगासमोर जाशील तेव्हा तू त्यांच्याकडे काहीही मागायचंच नाही फक्त दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. तर मग कनकाई आधी मान्य करते की ठीक आहे चालेल मी त्यांच्याकडे काही मागणार नाही फक्त मला तुम्ही तिथपर्यंत न्या. तर मग बोलोबा त्या नक्की म्हणा ठीक आहे चल घेतात तिला सुद्धा आणि अगदी व्यवस्थित सगळं देवदर्शन वगैरे होतो. पण होतं असं एकदा
Thank you.